नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आता वाजलेले आहेत 12:15 आणि आमचा नाश्ता वगैरे झाला। त्याच्यानंतर आता मी स्वयंपाक करायला घेणार आहे, कारण आज थोडंसं लेट झाले आणि इतकी जास्त भूक नव्हती। पण आता दुपारच्या वेळेला थोडंसं जेवणासाठी मी आज बनवणार आहे शेवग्याची शेंग। आणि मी शेवग्याची शेंग कशी बनवते हे मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे। आमच्या इकडे कशी बनवली जाते आणि खूप छान आणि टेस्टी लागते शेवग्याची शेंग, त्याच्यामुळे मी बनवणार आहे। आणि घरातली बाकीची सगळी छोटी मोठी जी काही कामं होती ना ती सगळी आवरून घेतलेली आहेत। फरशी पुसण्यापासून ते सगळी कामं झालेली आहेत ऑल ओव्हर माझी, फक्त स्वयंपाक बाकी आहे। आता तो मी करायला घेणार आहे आणि मी दाखवते तुम्हाला मी शेवग्याची शेंग कशी करते ते। चला तर मग। तर शेवग्याची शेंग बनवणार आहे मी आज, त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या मी आता व्यवस्थित छानपैकी अशा चिरून घेणार आहे आणि नंतर दाखवते मी तुम्हाला। आणि त्याच्यासाठी काय काय वाटण लागतं ना हे पण मी तुम्हाला दाखवते। आमच्या इकडे कशी बनवली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। शेवग्याची शेंग बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे मला। त्यासाठी मी इथे एक अख्खा कांदा फोडून घेतलाय आणि तो मी आता गॅसवरती भाजायला ठेवलाय। तर हा गॅसवर भाजून घेणार आहे आणि तोपर्यंत मी आता ह्या शेंगा चिरून घेते। तर शेंगांचं साल काढून मी शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि आता इथं मी एक कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे। आणि ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या शेंगा आपण ह्या पाण्यामध्ये टाकायच्यात उकडण्यासाठी। तर आता ह्या पाण्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहे आणि ह्या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। आणि ह्याच्यामध्येच मी हरभऱ्याची डाळ पण टाकणार आहे। तर हरभऱ्याची डाळ एवढी घेतलेली आहे मी, जवळजवळ अर्धी वाटी आहे, ती पण इथं उकडण्यासाठी टाकून देणार आहे। आणि शेंगा उकडल्या की आपण गॅस बंद करायचा। तर खोबरं पण मी तेलामध्ये भाजून घेतलंय आता आणि इकडे शेवग्याच्या शेंगांना उकळी पण फुटलेली आहे। आता या तेलाच्या कढईत थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहे, जास्त शेंगदाणे नाही टाकायचे, नाहीतर मग शेवग्याची शेंग पांढरी फेक होते, त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे वापरायचे। ते आता छानपैकी तळून घेते मी। तर आता इथं मी शेवग्याच्या शेंगांसाठी वाटण तयार करून घेतलंय, म्हणजे अजून हे वाटण करून घ्यायचंय मला, पण भाजून घेतलेलं आहे। इथं घेतलेलं आहे कोथिंबीर, इथं घेतलेलं आहे लसूण, इथं घेतलेलं आहे 1 इंच आलं, हे अर्धी वाटी खोबरं आहे, ही थोडेसे शेंगदाणे आहेत, इथं भाजलेला कांदा आहे, मीठ आहे। हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं वाटून घेणार आहे। तोपर्यंत आपली शेंग पण छानपैकी शिजते आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली ना ती पण छान शिजून येईल, तोपर्यंत वाटण करून घेते मी आणि वाटण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर शेवग्यांच्या शेंगांसाठी इथं वाटण पण तयार करून घेतले। तर अशा प्रकारे तुम्ही वाटण तयार करून घ्या, खूप छान शेवग्याची शेंग लागते। एकदम पारंपरिक पद्धतीने मी शेवग्याची शेंग करते आणि खरंच खूप टेस्टी लागते ही शेवग्याची शेंग। आणि शेंगा पण आहे ना गावरान असायला पाहिजे, म्हणजे हायब्रिड जर शेंगा असतील ना तर टेस्ट लागणार नाही। तर ह्या गावरान शेंगा आहेत आणि मला भेटल्या त्याच्यामुळे मी घेऊन आले। तर आता शेंगा जवळजवळ 60% शिजत आलेले आहेत, अजून 20-30% मी शिजून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग भाजी फोडणीला घालणार आहे। तर इथे कलरफुल डब्बा बघितल्यानंतर स्वयंपाक करण्याची उत्सुकता जी असते ना ती अजूनच वाढत जाते। तर आता शेवग्याची शेंग मी फोडणीला घालणार आहे, त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे पॅनची आणि त्याच्यानंतर बाजूलाच मी गरम पाणी करायला ठेवले भाजीसाठी। मी कोणतीही भाजी करताना गरम पाणीच वापरते। इकडे शेंगा शिजतायत, तर आता मी फोडणीला घालते। परू पकड ग बाळा। हलवू नको, पकड व्यवस्थित। तर आता 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता मी थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे, चिमूटभर। थोडंसं हिंग टाकून घेणार आहे, चिमूटभर। तर आता हिंग टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी, तरी येण्यासाठी थोडीशी पाव चमचा लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्येच मी घरचा हा 1 चमचा काळं तिखट टाकणार आहे, म्हणजे लाल तिखट जे आमच्याकडे बनवतो ना कांदा लसूण मसाला, तो मी ॲड केलाय। आणि त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ना
ते पूर्ण वाटण टाकून घेणार आहे मी. तर असं पूर्ण वाटण टाकून घेतले मी त्यामध्ये. वाटण टाकल्यानंतर आता आपण हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. जोपर्यंत आपला मसाला छान परतला नाही जात ना तोपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं. आणि मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल, तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता, खूप छान भाजी लागते. आणि कढीपत्ता घालायला अजिबात विसरायचं नाही. आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, संपलेला आहे, पण मी दरवेळेस कढीपत्ता घालते कारण कढीपत्त्यामुळे शेवग्याच्या शेंगाची टेस्ट खरंच खूप छान येते. तर हा मसाला छानपैकी आपण आहे ना एकदम मंद गॅसवरती ना जवळजवळ 5-1 मिनिट ना छान फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे ना शेवग्याच्या शेंगांची टेस्ट खूप छान लागते. तर इकडे शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी गॅस बंद करते आणि पाणी पण इथं गरम झाले. तर आता हा मसाला छान असा फ्राय करून घेते. जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं. आणि तुम्हाला एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटेल की जी कोणती आपण भाजी करतो ना त्यावेळेस जेव्हा तो मसाला आपण बनवतो ना तो मसाला छान फ्राय जर केला ना आता आपण म्हणजे एकदम छान फ्राय जर केला ना तेल सुटेपर्यंत, तेव्हाच भाजीची चव छान येते. तुम्ही नॉनव्हेजच्या भाजीचं सुद्धा असंच करू शकता. नॉनव्हेजच्या भाज्या तर असं छान मसाला परतला ना तर खूप छान लागतात. मम्मी ही आईस्क्रीम खूप टेस्टी वाटते ना ग. पिस्ताच वाटतं. आणि ब्लूबेरी स्ट्रॉबेरी किती खायला आवडेल मला ते, हे का नाही ग. स्ट्रॉबेरी आणतो की आपण सर्व. आणि मम्मी ब्लूबेरी रेडबेरी ते कसे वाटतात खायला. छान असतं. केक वरती नाही का आपल्याला देते तर. हो ठेवतात चेरी तशा. तर आता मसाल्याला तुम्ही पाहू शकताय खूप छान प्रकारे तेल सुटलेलं आहे, दिसत आहे ना तुम्हाला. तर आता मी काय करणार आहे, तर आता मसाला छान फ्राय झालाय, तेल पण खूप छान सुटले. आता मी त्याच्यामध्ये शिजलेल्या शेंगा टाकणार आहे मी. आणि हे शिजलेल्या शेंगांचं पाणी बिलकुल सुद्धा टाकून द्यायचं नाही कारण शेंगांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये असतो, त्याच्यामुळे हे सगळंच टाकून घेते मी त्यामध्ये. तर आता शेंगा टाकून घेतलेल्या आहेत मी आणि अजून थोड्या पाण्याची आवश्यकता आहे ह्याला. तर आता हे वाटणचं पाणी शिल्लक राहिलेलं तेच पाणी मी त्यामध्ये ॲड करणार आहे. पाणी टाकून घेतले, थोडीशी उकळी फुटून देणार आहे आणि नंतर कोथिंबीर त्यावरती पेरून घेणार आहे. तर ही अशी आम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो. तर ही अशी भाजी बनवली आहे मी एकदम पारंपरिक पद्धतीने, आणि कशी वाटती ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भाजीला छान थोडी थोडी उकळी फुटली तर आता मी थोडी कोथिंबीर पेरून घेते वरून. तर अशी ही आपली शेवग्याच्या शेंगांची पारंपरिक पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. आणि कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता इथं मी भाकरी पण बनवून घेते.